आत्ता ठरवलं स्वतःला संपवायचं. पण मी अभ्यासात इतकी गुरफटले होते, इतकं मारलं तर एवढ्या लहान वयात मनावरती इतके घाव झाले. जे दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, एका चुकीमुळे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. माझी कहाणी सुरू होते शाळेपासूनच. शाळेत असताना एक मुलगा माझा खूप पाठलाग करायचा, पण मी अभ्यासात इतकी गुरफटले होते की मला दुसरं काही दिसायचं नाही. एकदा रस्त्यात त्यानं गाठून मला त्याच्या मनातलं सगळं सांगितलं, पण मी काही लक्ष दिलं नाही, कारण की माझ्या मनात तसं काही नव्हतं. पण मी घरी येऊपर्यंत राईचं पर्वत करून लोकांनी काय काय माझ्या बाबांना सांगितलेलं ना, ते आजपर्यंत मला कळालं नाही. कारण की मी जशी घरी पोचले, बाबांनी मला इतकं मारलं की मला कळायचंच बंद झालं. ज्या बाबांनी मला आजपर्यंत हात लावला नाही, ते बाबा मला इतकं का मारतायत. त्याचं मारणं पण साहजिक होतं, कारण की लोकांनी तसं सांगितलेलं असताना 10वी सारखं इतकं महत्त्वाचं वर्ष आणि आपल्या मुलीचं काय चाललंय, त्यात ते कोवळं वय असं मारणं. मला खूप वाईट वाटलं की मी सगळ्यांची लाडकी असताना आणि फक्त अभ्यास हाच माझा धर्म असताना कोणीच माझ्यावर विश्वास नाही दाखवला. इतकं वाईट वाटलं की मी रागामध्ये बोलले की आता बघा, मी त्याच मुलाशी लग्न करून दाखवते. हा माझा शब्द होता. सुरू झालं मग सततचे टोमणे. 10वीचा अभ्यास करताना पण बाबा म्हणायचे की पास कर तुझी नाटकं, तू तर साधी पास पण होणार नाही. पण खरं सांगते, 24 तासातले 2 ते 3 तास फक्त झोपून नाही मी इतकी मेहनत घेतली आणि ती माझी मेहनत सगळ्यांना दिसत होती, पण पटवून कुणालाच घ्यायचं नव्हतं. माझे पेपर झाले आणि ताडकन मी मामाच्या गावाला निघून गेले. पण तिथं पण मला त्रास झाला. मला तर लिटरली आरोपीसारखी शिक्षा देण्यात आली. एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आलं, तिथंच जेवण द्यायचे. अरे असं मी केलं तरी काय होतं. खरं काय झालेलं ना, ते कुणीच तपासून बघितलं नाही. मला स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी कोणी दिली नाही. ते एवढ्या लहान वयात मनावरती इतके घाव झाले ना, आणि त्या माझ्या अवस्थेला जबाबदार कोण? माझे आई वडील, नातेवाईक, की तो समाज आणि शेजारी. त्यांनी वाढवून चढवून माझ्या बाबांना काय काय सांगितलं आणि माझं सगळं सुख हिरावून घेतलं. पूर्ण 10वीचं वर्ष माझे बाबा माझ्याशी बोलले नाहीत. इतक्या महत्त्वाच्या वर्षी मला इतका मानसिक त्रास देण्यात आला. आणि अचानक बाबांचा फोन आला की बाळ, मी तुला घ्यायला येतोय, तुझा निकाल लागलाय, तुला 94% पडलेत. दुसऱ्या बाजूला ज्या मुलाचा मी रागराग करत होते, त्या मुलाच्या कधी प्रेमात पडणे मला कळालंच नाही. मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. 10वी झाली, 11वी झाली, 12वीला गेले. 12वीला असताना त्यांनी मला विचारलं की चल पळून जाऊया. पण मी म्हणाले, पळून नाही बाबा, मला ग्रॅज्युएट होऊ दे, मी स्वतः माझ्या बाबांना सांगेन, घरच्यांना समजवेन, पण पळून मी काही येणार नाही. तो म्हणाला, तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत, एकतर माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मला विसरून जा. मी दुसरा ऑप्शन निवडला. मी त्याला सोडून दिलं. 12वी झाली, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. खूप अभ्यास करू लागले, पण प्रेम काही मनातून जात नव्हतं. खूप जणांनी मला प्रपोज केलं, पण मी सगळ्यांना नकार दिला. इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना न राहून मी त्याच्या बड्डेला कॉल केला आणि तोही म्हणाला, मी अजून तुझी वाट बघतोय, तू फक्त घरच्यांना रेडी कर. हे 4 वर्ष पूर्ण इंजिनिअरिंगचे माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला होता. म्हणून धाडस करून मी बाबांना सांगितलं. बाबाही रेडी झाले. बाबांनी खूप सपोर्ट केला आणि खूप थाटामाटात मोठ्याने माझं लग्न करून दिलं. पण लग्नाच्या मांडपातच त्याचे हावभावच चेंज झाले. माझ्या घरच्यांच्या कुणाच्याही पाया न पडता आणि मलाही त्यानं गाडीत जरा ओढत नेऊन बसवलं. मीही दुर्लक्ष केलं, कारण की तेव्हा तेवढी समजच नव्हती. लग्न झालं. त्याच्या आईनं आणि त्यांनी डिसाईड केलं की जॉब करायचा नाही, घरातच बसायचं. इतक्या मेहनतीने खूप कष्ट करून अभ्यास केलेला सगळे बुक्स त्यांनी माझे फेकून दिले. माझ्या घरच्यांना उलट बोलायचे, त्यांचा उद्धार करायचे, म्हणून मी उलट उत्तरही द्यायची नाही. एकदा मी कपडे धुत होते आणि त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो बोलला की रेड साडी नेसू नये. मला स्पष्ट ऐकू आलं की रेड साडी नेसू नये. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी पटकन आत गेले, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी दिला नाही. तसंच पटकन घराच्या बाहेर निघून गेला. रोज जेवताना मला जेवणात खरखर जाणवायची. एकदा घरात कोणी नाही आहे बघून माझी जाऊ भीत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, सासू तुझ्या जेवणामध्ये राख टाकते. आणि त्यानंतर मी खूप आजारी पडले. माझ्या वडिलांनाही पॅरालिस झाला. ज्या मुलासाठी आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य वेस्ट घालवलं होतं, त्या मुलाने माझ्यावरती हे दिवस आणले होते आणि हे सगळं मी स्वतः ओढून घेतलं होतं. त्यामुळे कधीच कुणाला काहीच बोलले नाही. माझं इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट मिळणार होतं. त्यासाठी फॉर्म आणि पैसे भरायचे होते. पैसे तर दिलेच नाहीत. उलटं ऐकायला भेटलं की काय करणार आहेस त्या सर्टिफिकेटचं, घरीच पडून राहणार आहे. खूप वाईट वाटलं तेव्हा. एकदा कॉलेजमध्ये काम आहे असं सांगून खूप मुश्किलीने घराच्या बाहेर पडायचा चान्स भेटला. गेले, मैत्रिणीला भेटले, तिला सगळं काही सांगितलं, पण ती डायरेक्ट निघून गेली. वडिलांना त्रास देऊ शकत नाही, आयुष्यात जे चाललंय ते सहन पण करू शकत नाही. करू तर काय करू. आत्ता ठरवलं स्वतःला संपवायचं.
स्वतःला संपवायचा आणि या जगाचा निरोप घ्यायचा विचार आला तेव्हा पहिला विचार आला की घरी फोन करून घेऊया. घरी फोन केला आणि माझ्या बोलण्यावरूनच त्यांना कळालं. शेवटी आई आणि आजी त्या सरळ मला म्हणाल्या, जीव देणार आहेस ना, बिनधास्त दे. आम्ही रात्री जेवणात काहीतरी मिक्स करतो, तुझ्या त्या बेडवर पडलेल्या बापालाही घालतो, तुझ्या छोट्या भावांनाही जेवायला घालतो आणि आम्ही निघून जातो. मला खूप वाईट वाटलं. काय करायचं? काय नाही, परत त्याच पावलाने परत घराकडे निघाले. काय करायचं सुचत नव्हतं. गुपचूप घरी निघून गेले. दरवाजा अर्धा उघडा होता. खूप लेट झालं होतं मला, म्हणून मला वाटलं दरवाजा माझ्यासाठीच उघडा आहे. मी आत गेले. आत गेल्यावर जे दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ते मी नाही सांगू शकत. माझी जाऊ, माझा नवरा एका बेडवर एकमेकांच्या कुशीत. त्याच पावलाने परत मागं आले. दरवाजा ठोठवला. ती केस सावरत बाहेर आली आणि म्हणाली, का ग इतका उशीर का झाला? आणि तो नवरा म्हणणारा मुलगा फक्त बाहेर आला, ताडकने चप्पल घातली आणि निघून गेला. माझ्याकडे पाहिलंही नाही. जेव्हा खूप वाईट वाटतं, खूप मोठा धक्का बसतो ना, तेव्हा खरंच काही शब्दच सुचत नाही, काहीच रिॲक्ट करायचं मन करत नाही. एकदम शांत होऊन जातो आपण. तसंच मी काहीच नाही रिॲक्ट केलं. सरळ आत गेले, सर्टिफिकेट्स घेतले आणि आहेत त्या ड्रेसवर घराच्या बाहेर पडले. निघाले खरी, पण जाणार कुठे? माहेरी गेले. बाबा ज्या पद्धतीनं रडले ना, ते आठवून माझा आजपर्यंत निद्रानाश झालाय. तिथून पुढची लढाई लढली. समाज, पाहुणे, नातेवाईक सगळ्यांना तोंड दिलं. कारण माझे बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ते मला म्हणाले, बाळ मी तुला आयुष्यभर सांभाळू शकतो, पण त्या माणसाकडे परत बिलकुल जायचं नाही. ते मला म्हणाले, स्वतंत्र हो, जग फिर, स्वच्छंद उड, तुला जे हवं ते कर, पण थांबू नकोस. खूप वेळा डिप्रेशन, मूड स्विंग्स, आत्महत्या करू वाटायची, पण मी स्वतःला काहीतरी करून नाही घेणार या विचारानं माझे घरचे रात्र माझ्या बाजूला जागत राहायचे. एका चुकीमुळे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. लोक म्हणायला लागले की आयुष्यावर डाग लागला, पण बाबा म्हणाले त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. डिवॉर्स झाला, बाबा खुश होते, मी जॉब करू लागले, पण लोक खूप घाण कमेंट करायचे. तर सगळं सहन केलं, कारण की माझे बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण नशिबाला तेही मान्य नव्हतं. काही दिवसातच बाबा मला सोडून गेले. वडील गेलेले, डिवॉर्सी मुलगी, सगळ्यांच्या वाईट नजरा यायला लागल्या. म्हणून आजी आणि आईने विचार केला की माझं दुसरं लग्न करायचं. मी आजीला फक्त एकच विनंती केली, हात जोडून, की आजी माझं अशा मुलाशी लग्न लावून दे ज्यानं आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या असतील. त्यानंतर मी नित्यनेमानं स्वामीचरित्र वाचायला लागले. पहाटे 4 पासून मी स्वामीचरित्र वाचायचे. आणि स्वामीचरित्र वाचत असतानाच एक काका माझ्यासाठी स्थळ घेऊन आले आणि त्याच मुलाशी माझं लग्न झालं. तेव्हा मला कळालं, आपल्याला आयुष्यात सुख पाहिजे असेल ना, तेव्हा काही ना काही किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत मोजली. आजपर्यंतचं माझं आयुष्य देव. आज माझ्या बाबांना जाऊन 5 वर्ष झाली, पण ते नेहमी माझ्या स्वप्नात येतात. देवानी माझ्यासाठी माझ्या बाबांसारखा नवरा पाठवला. आज आम्ही नवरा बायको कमी आणि मित्रमैत्रीण जास्त आहोत. माझे मिस्टर म्हणतात, आपल्याला सोडून गेलेली माणसं आपल्याला आयुष्यात कधी ना कधी समोर येतातच, तेव्हा आपण फक्त स्माईल करायची आणि पुढे निघून जायचं. आणि खरंच तसंच झालं. एकदा गर्दीतून जात असताना तो मुलगा माझ्या समोर आला. मी माझ्या नवऱ्याचा हात घट्ट पकडला आणि आम्ही दोघं हसत तिथून निघून गेलो. त्याने मला हसताना बघितलं ना, हाच माझा विजय होता. आजही आम्हाला दोघांना भूतकाळावरून खूप जज केलं जातं. खूप घाणारडे कमेंट्स येतात आणि आम्ही दोघं तरीही इतके खुश आहोत हे बघून ना त्यांना आश्चर्य वाटतं. पण एक मात्र फिक्स झालंय की देव आहे पाठीशी. बाकी बोलणारे तर आहेतच. तर ही होती आपली नवीन कहाणी. एकदम फिल्मसारखी वाटत होती ना, पण नाही, ही खऱ्या आयुष्यातली कहाणी होती. तुम्हाला कशी वाटली? मला तर खरंच त्या ताईला आणि त्यांच्या वडिलांना खरंच सॅल्यूट करायचं आहे, कारण की एवढ्या संकटांवरती मात करून त्यांनी ही लढाई जिंकली. काही जण असते तर गिवअप केलं असतं, पण यांनी तसं केलं नाही. त्यांनी ती लढाई यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आणि आज ते एक सुखाने आयुष्य जगत आहेत. आता राहिला प्रश्न, कोण कुठे चुकलं? सगळ्यात स्टार्टिंगला तर चुकले ते नालायक लोक, ज्यांनी वाढवून चढवून त्यांच्या वडिलांना काहीतरी सांगितलं आणि त्या पोरीचं आयुष्य खराब केलं. अरे एवढ्या लहान वयात त्या मुलीने इतकं सोसलं. अरे तुम्हाला काय गरज आहे? जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे ना, ती कशाला काय वाढवून चढवून सांगायची? आणि मी तर म्हणते, सांगायचीच कशाला? स्वतःच्या आयुष्यात बघा ना, दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची गरजच काय आहे? आणि दुसरं तर मला वाटतं ती मुलगी चुकली, थोडी का होईना चुकली, कारण की एवढी हुशार मुलगी थोडं प्रॅक्टिकल विचार करून त्या मुलावरती प्रेम केलं असतं. मला माहिती आहे प्रेम आंधळा आहे, पण जो मुलगा म्हणतो आई वडिलांना सोड आणि माझ्याबरोबर पळून ये आणि फक्त 2च ऑप्शन ठेवतो, तो मुलगा नक्कीच तितका मॅच्युअर नसेल. प्रेम तर मला वाटतच नाही. मला वाटते तिथं ती थोडीशी चुकली.
आणि या कहाणीचे मेन हिरो होते तिचे बाबा. असे सपोर्टिव्ह बाबांना सगळ्या मुलींना मिळत. हे बघा, चुका सगळ्यांच्या हातून होतात. तिच्या बाबांच्या हातूनही झाली, तिच्या हातूनही झाली. बाबांनी स्टार्टिंगला अविश्वास दाखवला, पण त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचा साथ नाही सोडला आणि म्हणूनच तिने एवढी मोठी लढाई जिंकू शकली. या कथेमधून मला एक गोष्ट मात्र समजली, आणि जी गोष्ट मी एकदम हायलाईट करते, की जिकडे सासरकडचे म्हणतात ना की तू आता माहेरच्यांना सोडून दे आणि फक्त सासरकडच्यांकडे लक्ष दे, आणि ज्या मुलींना पण वाटतं की आता मी माहेरच्यांकडचा संबंध तोडला पाहिजे आणि फक्त सासरकडच्यांवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, कारण की आता माझी फॅमिली हीच आहे. पण तुम्ही बघितलं काय झालं? या कहाणीमध्ये तिच्यासोबत कोण होतं शेवटपर्यंत? तिचे माहेरचे. म्हणून कधी सुद्धा माहेर सोडू नका. भलेही तुम्ही सासरला सांभाळा, सगळं करा, पण माहेर बिलकुल सोडू नका. कारण की तुमच्या शेवटच्या प्रसंगी, तुमच्या संकटाच्या प्रसंगी ना तुमचे माहेरचेच तुम्हाला साथ देणार. हे तर होतं माझं मत. तुमचं मत काय आहे? परत भेटूया एका नवीन कहाणीसोबत. तुमची कहाणी माझ्या जुबानी.